आज आपण अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सुरुवात कशी झाली याबाबत माहिती पाहणार आहोत. दत्तस्थान औदुंबरी येथून काही साधू मंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले. दर्शनानंतर दुपारी भोजनाकरिता त्यांनी परमपूज्य मोहन पुजारी आणि श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना विचारले. तेव्हा साधू मंडळीची मोहन पुजारी व जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी भोजन व्यवस्था केली. पण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असून सुद्धा परगावच्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादासाठी अन्नछत्र नाही, ही खंत जन्मेजयराजे भोसले महाराज यांना लागून राहिली. काही दिवसांनी मंदिरामध्ये श्री दत्त आणि श्री जगदंबा भवानी मातेचे फोटो पेंटिंग चालले होते. जगदंबेचे पेंटिंग पाहत परमपूज्य मोहन पुजारी गुरुजी यांनी साक्षात दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या या पावन नगरीमध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना त्यांनी सन्माननीय जन्मेजयराजे भोसले महाराजांना बोलून दाखवली. आणि ही प्रेरक कल्पना सन्माननीय जन्मेजयराजे भोसले महाराजांनी उचलून धरली व त्याबाबत तेथे उपस्थित भाविकांची चर्चा केली. थोड्याच दिवसात श्री गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने श्री गुरुपौर्णिमे शुभमुहूर्तावर अन्नछत्र सुरू करावे हे भोसले महाराजांनी मनोमन ठरविले. भोसले राजघराण्यावर श्री स्वामी समर्थांची असीम कृपादृष्टी होतीच, त्यामुळे अन्नदानाचे पुण्यकार्य श्री स्वामी समर्थांनी श्री जन्मेजयराजे भोसले महाराज यांच्याकडून करून घेतले. अन्नछत्राची व्यवस्थित आखणी करून श्री गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी काही उत्साही तरुणांना हाताशी धरून श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे सामुदायिक पारायण करून मंदिर परिसरातील 45 घरी जन्मेजयराजे भोसले महाराजांनी माधुकरी भिक्षा मागितली. या भिक्षेतून मिळालेल्या 3 किलो तांदळाचा भात शिजवून त्यांनी श्री स्वामी समर्थांना महानैवेद्य दाखविला आणि तेथेच मंदिरात 550 स्वामी भक्तांना महाप्रसाद वाढला. अशा तऱ्हेने अन्नछत्राची गुरुपौर्णिमे शुभमुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवली गेली. 29 जुलै 1988 श्री गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरू झाले. या अन्नछत्राचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट असे नामकरण करण्यात आले. 1988 पासून सुरू झालेल्या या अन्नछत्रात हजारो भाविक दररोज अक्कलकोट येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.